भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुझ्यामुळेच प्रकट झाले आहेत, त्यांच्यानंतर उत्पन्न झालेले ब्रह्मा देखील तुझेच बालक झाले, मग मी तमोगुणी लीला करणारा काय तुझे मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुझे संतान नाही झालो? अर्थात मला ही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसारात सृष्टी करण्यात तू मोठी चतुर आहेस. ह्या जगाच्या सृष्टी, स्थिती आणि संहारात तुझे गुण नेहमीच समर्थ आहेत. त्याच तिन्ही गुणांमुळे उत्पन्न आम्ही होय होय आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार आपल्या कार्यात तत्पर असतो. आता पुण्यात्म्यांनो, ह्या पवित्र पुराणाच्या काही ओळींनी 4-5 कॉन्सेप्ट क्लिअर केले आहेत. नंबर 1, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा जन्ममृत्यू होतो, हे अविनाशी नाहीत. दुसरं हे केलं की दुर्गा प्रकृतीला म्हणतात. तिसरं हे झाले की प्रकृती दुर्गा यांची आई आहे. आणि चौथं हे झालं की रजगुण ब्रह्मा आहेत, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी. आणि 5वं हे झालं की हे भगवान फक्त वर्क डन देऊ शकतात. जसं ज्याचं कर्म आहे त्यामध्ये हे काहीही परिवर्तन नाही करू शकत, हे यातून सिद्ध झालं. आता हे सिद्ध झालं की ब्रह्मा, विष्णू, महेश नाशवंत आहेत. आता जो भगवान नाशवंत आहे आणि आपण त्यांची पूजा करतो, तर आपण सुद्धा नाशवंत आहोत, कारण की आपण तिथे जाऊ जिथे त्यांचा लोक आहे. ब्रह्माजींचा उपासक ब्रह्माजींच्या लोकात, विष्णूजींचा उपासक विष्णूजींच्या लोकात, शिवजीचा उपासक शिवजींच्या लोकात. आणि हे भगवान नाशवंत आहेत आणि यांचाही मृत्यू होईल, यांचा लोकही नष्ट होईल. मग आपण सुद्धा गेलो जन्ममृत्यूमध्ये. म्हणजे आपल्याला कंप्लीट मोक्ष नाही मिळाला, संपूर्ण मोक्ष नाही मिळाला. कोणता मोक्ष? श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये सांगितलंय की हा वर मूळ आणि खाली 3 गुणरूपी शाखा असलेला संसार रूपी वृक्ष आहे. आणि जो संत याच्या सगळ्या विभागांची भिन्न भिन्न फोड करून सांगेल, तोच तत्वदर्शी संत आहे, वेदांचं तात्पर्य जाणणारा आहे. परत सांगितलंय की त्यानंतर गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलं आहे, जेव्हा तत्वदर्शी संत भेटेल त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यावर साधक परत फिरून कधीच संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सगळ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे, अर्थात ज्या परमेश्वरामुळे संसाररूपी वृक्षाच्या प्रवृत्तीचा विस्तार झाला आहे, भावार्थ आहे की ज्याने सगळ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे, तो कंप्लीट गॉड आहे, तो पूर्ण परमात्मा आहे. फक्त त्याचीच भक्ती करा, गीता ज्ञानदाता स्पष्ट करतोय. आणि मग सांगतो की अर्जुन, 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात, 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात गीताजी मध्ये आणि 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो, अर्जुन, तुझे आणि माझे पुष्कळ जन्म झालेले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. आता जसं आपण श्रीकृष्णजींना मानत आलो आहोत की श्रीकृष्णजींनी गीतेचं ज्ञान दिलं आहे, ह्या ज्ञानांच्या आधारे आपण चाललो, तरीही गीता ज्ञानदाता तर स्वतःविषयी सांगतो की मी नाशवंत आहे, माझे जन्ममृत्यू होतात. ज्याचे स्वतःचे जन्ममृत्यू होत आहेत, मग त्याच्या उपासकांचेही जन्ममृत्यू होतील. गीता अध्याय नंबर 18 मध्ये श्लोक नंबर 62 मध्ये म्हटलंय, त्यामुळे म्हटलं आहे की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वरात शरण जा. त्याच्या कृपेने, त्या परमेश्वरच्या कृपेने तूच परम शांतीला आणि सनातन परम धामाला प्राप्त होशील. आणि त्याला शरण गेल्यामुळे तुझा कंप्लीट पूर्ण मोक्ष होईल. आता तो परमात्मा कोण आहे, कसा आहे, कुठे राहतो, ह्याची माहिती कुठे आहे? गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 पासून 31 पर्यंत गीता ज्ञानदात्याने माहिती दिली आहे की कोणी तर केवळ देवतांची पूजा करून निश्चिंत राहतो
आणि कोणी स्वाध्याय करतो, जसं कोणी गीतेचं पठण करतो, कोणी वेदातले मंत्र पाठ करून त्यांना रिपीट करत राहतो, स्वाध्याय करत राहतो, आवृत्ती करत राहतो. आणि कोणी फक्त योगाभ्यासच करतो. कोणी प्राण आपान ह्या आपानच्या क्रियेला, जसं कोणी म्हणतात की श्वासावर लक्ष ठेवा, बाहेर येत आहे, आत जात आहे, काय गोष्ट झाली, नाही लक्ष ठेवलं तरी हा ये जा करत राहणार. सांगायचा भाव आहे की हे अशा प्रकारे जे साधना करत आहेत, कोणी तपश्चर्या करतात, घोर तप करतात, सगळे आपापल्या साधनेला पापनाशक मानतात. म्हणजे तो साधना जी करत आहे तिला अंतिम मानतो आहे, योग्य मानतो आहे, यथार्थ मानतोय. नंतर लगेच म्हटलंय 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात की अर्जुन, ह्या यज्ञांची म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती त्या सच्चिदानंद घनब्रह्मने, सच्चिदानंद घनब्रह्मने म्हणजे पूर्ण परमात्म्याने, परमक्षर ब्रह्मने स्वतः येऊन सांगितली आहे. आपल्या अमृतवाणीमध्ये बोलून, आपल्या मुखकमलाने बोलून जी वाणी म्हटली आहे तिला सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हटली जाते. कबीर वाणी आहे ती. त्यामध्ये या अध्यात्म यज्ञांची, अनुष्ठानांची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ते तत्वज्ञान आहे. ते समजल्यावर तू सगळ्या पापकर्मातून मुक्त होशील. आता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुन, त्या तत्वज्ञानाला जे सच्चिदानंद घनब्रह्म स्वतः येऊन आपल्या मुखकमलाद्वारे सांगतात ते तत्वज्ञान आहे. आपल्या अमृतवाणीत सांगतो, आपल्या मुखाने सांगतो ते तत्वज्ञान आहे. आणि ते तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, निष्कपटपणे त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत तुला तत्वज्ञानाचा उपदेश करती. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.